विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती। आज एक पुन्हा एकदा नवीन अपडेट घेऊन आलेले आहे। जर तुमचं कुणाचं BCom झालं असेल तर पंजाब नॅशनल बँकेतर्फे 2700 पदांसाठी जागा निघालेल्या आहेत आणि ह्या जागांसाठी लवकरात लवकर तुम्ही जाऊन अर्ज ऑनलाईन करायचा आहे। तर अर्ज करण्याची तारीख ही ऑलरेडी चालू झालेली आहे। 30 जून 2024 पासून 14/7 म्हणजे 14 जुलै 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि ह्याची एग्जाम होणार आहे। ही एग्जाम असणार आहे पहा 28/7/2024 ला। त्यामुळे तुम्ही त्वरित जाऊन अर्ज करायचा आहे। आता अर्ज केल्यानंतर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही पोस्ट मिळू शकते, कारण ही जी आहे पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रांचेस ज्या आहेत, शाखा ज्या आहेत त्या ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत। तरी पण आपण त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी जागा आहेत ते एकदा पाहूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये बघा, कोल्हापूर, मुंबई सिटी, मुंबई वेस्टर्न, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे अशा ठिकाणी इथे तुम्हाला टोटल कॅटेगरी वाईज पोस्ट त्यांनी इथे दिलेले आहेत। ही जाहिरात जी आहे ती या पद्धतीने त्यांनी डिक्लेअर केलेली आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्हाला एज क्रायटेरिया आणि एक्झामविषयी माहिती मिळेल। त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंकसुद्धा देणार आहे। आता यासाठीचं एज जे आहे ते आपण पाहूयात की 20 वर्षापासून 28 वर्षापर्यंतची वयोमर्यादा इथे त्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर 5 वर्ष रिलॅक्सेशन असतं, एज रिलॅक्सेशन। त्याचबरोबर नॉन अदर बॅकवर्ड कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे। त्याच पद्धतीनं बघा, इथं जर कोण विडो असेल म्हणजे जर पुनर्विवाह केला नसेल किंवा डिवोर्स्ड वुमन असेल तर त्यांच्यासाठी 35 इयर्सपर्यंत एज क्रायटेरिया आहे। त्याचबरोबर विडो वुमन असेल आणि त्या OBC किंवा ST कॅटेगरीमध्ये असतील तर मग त्यांना 40 इयर्सपर्यंत वयोमर्यादा, 40 वर्षापर्यंतची वयोमर्यादा इथं त्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला या परीक्षेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। PWBDसाठी बघा, ॲप्लिकेशन फॉर्मची फी जी असणार आहे ती GST ॲड करून त्यांनी दिलेलं आहे 472 रुपये। त्यानंतर तर फिमेल असेल SC किंवा ST कॅटेगरीमध्ये तर 708 रुपये आणि जनरल किंवा OBC असेल तर 944 रुपये अशी त्याची ऑनलाईन फीची त्यांनी तर रक्कम तिथं दिलेली आहे। त्यानंतर तुमच्या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे पहा, तर सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन रिटन टेस्ट तुमची होणार आहे 28/7/2024 ला। त्यासाठी सब्जेक्ट कोणते कोणते असणार आहेत तर बघा, जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश म्हणजे ग्रामर त्यात असेल, त्यानंतर मॅथ्स, रिझनिंग असणार आहे आणि कम्प्युटर नॉलेज असे 25 एकूण 100 गुणांची टेस्ट असणार आहे आणि 100 क्वेश्चन असतील आणि 100 मार्क असतील। मग त्याच्यासाठी मीडियम कोणता असणार आहे, हिंदी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी तुम्ही निवड करू शकता। ते फॉर्म भरताना तुम्ही आठवणीनं निवडायचं आहे आपल्याला हिंदी मीडियम हवं आहे का इंग्लिश मीडियम हवं आहे ते। यानंतर जर तुमची निवड प्रक्रिया झाली मार्कांद्वारे तर त्याच्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट एक केली जाणार आहे। त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित क्वालिफाय झालात तर मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्तीपत्र मिळेल। अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओसाठी आणि जॉब अपडेट्ससाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर गव्हर्नमेंट जॉबसाठी आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ शेअर केले जातात। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून नवीन माहिती आणि जॉब अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।